नमस्कार मित्रांनो, जिल्हा सत्र न्यायालय बीड यांच्या अंतर्गत 7वी पास वरती एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आहेत। यामध्ये मित्र तुम्हाला सफाई कामगार या पदाची जाहिरात असून ह्या सर्व पदासाठी 37,600 दरम्यानचा पगार सुद्धा तुम्हाला मिळणार आहे। त्यासाठी मित्रांनो हा फॉर्म ऑफलाईन स्वरूपाचा फॉर्म भरायचा आहे। ह्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जाहिरात त्याची माहिती पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती पण चॅनलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा। हा सुरू करूया। ओके तर मित्रांनो bid.court.go.in या वेबसाईटद्वारे तुम्ही संपूर्ण जाहिरात या ठिकाणी पाहू शकता। त्याचबरोबर या ठिकाणी जाहिरातमध्ये जर बोलले तर तुम्हाला जिल्हा व सत्र न्यायालय बीड यांच्या अंतर्गत तुम्हाला पदभरती असणार आहेत। यामध्ये जर बोलले तर जिल्हा व सत्र न्यायालय बीड यांच्या स्थापनेत खाली नमूद केलेल्या पदांकरता निवड व प्रतिष्ठा यादी सुद्धा तुम्हाला मागवण्यात यासाठी मित्रांनो ऑफलाईन पद्धतीने अर्ज असणार आहेत। सविस्तर जाहिरात जर बोलले तर bid.dcourt.go.in या वेबसाईटवर तुम्हाला संपूर्ण माहिती पाहायला मिळणार आहे। त्यासाठी 27/7/2026 पासून सकाळी 11 वाजल्यापासून तुम्हाला संकेतस्थळावरती अर्ज उपलब्ध होणार आहे। ह्यासाठी पदाचं नाव पाहू शकतात। सफाईगार पोस्ट आहेत, एकूण 2 जागा आहेत। पुढील 2 वर्षासाठी 3 जागा रिक्त होणार आहेत। दिव्यांगासाठी कोणतीही जागा नाहीत। निवड यादीसाठी 5 लोक असणार आहेत। प्रतिष्ठा यादीसाठी 3 आयश स्वरूपात पदभरती असणार आहेत। त्यासाठी वेतन बघितले तर 15 पासून ते 37,600 दरम्यानचा पगार सुद्धा तुम्हाला असणार आहे। त्यासाठी पात्रता बघितली तर निरोगी इच्छुक उमेदवारांनी अर्जामध्ये जाहिरातीमध्ये खंड क मध्ये तुम्हाला फॉर्म दिलेले आहेत। पोस्टल ऑर्डर किंवा डिमांड ड्राफ्ट द्वारे तुम्ही या ठिकाणी परिशिष्ट नुसार तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। 10/8/2026 सायंकाळी 6 वाजेपर्यंत शीघ्र पाठवद्वारे म्हणजे स्पीड पोस्ट तुम्ही या ठिकाणी हा अर्ज पाठवायचा आहे। यामध्ये मित्रांनो संपूर्ण जाहिरातीची माहिती दिलेली आहे। त्यामध्ये अर्ज सध्या पोस्टाद्वारे कुरिअरद्वारे किंवा हस्ता स्वीकारण्यात जाणार नाही, त्यामुळे स्पीड पोस्टनेच फक्त पाठवायचं आहे। लास्ट डेट 10/8/26 सायंकाळी 6 वाजेपर्यंत पोहोचेल असे तुम्हाला पाठवायचे आहे। त्याचबरोबर लिफाफावरती सफाई कामगार पदासाठी अर्ज असे तुम्हाला लिहायचे आहेत। त्याचबरोबर हा म्हणजे जे अधिकार वगैरे असतात ते सगळं शॉर्ट लिस्टिंगद्वारे तुमची निवड प्रक्रिया असणार आहेत। ह्याचा अधिकार जिल्हा कोर्ट बीड यांच्याकडे असणार आहेत। यामध्ये मित्रांनो सफाई कामगार हे एकाकी पद असल्यामुळे आयसोलेटिव्ह पोस्ट असल्यामुळे भविष्यात पदोन्नती तुम्हाला नसणार आहे। पात्रता जर तुम्ही पाहू शकता, भारताचा नागरिकता आवश्यक राहणार आहे। शैक्षणिक अर्जासाठी 7वी पास असणं आवश्यक राहणार आहे। त्याचबरोबर शरीरदृष्टी सुद्धा तुमचं चांगली लहान, त्याचा उमेदवारांनी मराठी हिंदी वाचता लिहिता येणं आवश्यक राहणार आहे। त्याचबरोबर अनुभव असल्यास तुम्हाला प्राधान्य असणार आहे। त्याचबरोबर उमेदवारांना शौचालय, स्नानगृह, स्वच्छता, झाडू कामाचा वगैरे अनुभव असल्यास त्यांना प्राधान्य असणार आहे। वयोमर्यादा जर पहिली पाहू शकतात, वयोमर्यादा खुल्यासाठी 18 ते 38 वर्ष, कास्ट असेल तर तुम्हाला 23 वर्ष तुम्ही हे अर्ज करायचे आहेत। शासकीय कर्मचारी वगैरे असेल तुम्हाला कोणत्याही वयाची सवलत म्हणजे वयाची अट तुम्हाला नसणार। पात्र उमेदवारासाठी महत्त्वाची अटी शर्ती सुद्धा आहेत। यामध्ये जर पहिले तर उमेदवारांनी तृतीय प्रमाणपत्र सादर असावे आणि ते सुद्धा द्यायचे आहेत। उमेदवारांकडे काम करण्यास सक्षम असावा। कोणत्या उमेदवारास न्यायालयीन MPSC किंवा UPSCद्वारे तुम्हाला जे डिस्क्वालिफाईड वगैरे केलं असेल किंवा अपात्र केलं असेल ते सुद्धा नसावे। त्याचबरोबर उमेदवारास नैतिक अधिबद्धता किंवा कोणत्याही गुन्ह्यामध्ये त्याला अटक किंवा त्याच्यावरती कुठलाही नोंद नसावी। त्याचबरोबर उमेदवाराला हयात मुलांची संख्या एकापेक्षा जास्त नसावी। महाराष्ट्र लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र तो पात्र असावा। त्यासाठी परीक्षा शुल्क पाहू शकता। सर्व विद्यार्थ्यांसाठी 500 रुपये फी असणार आहेत। फी जर बोलले तुम्हाला डिमांड ड्राफ्टद्वारे तुम्ही फी भरायची आहे। डिमांड ड्राफ्ट जर बोलले तर डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्ट बीड याद्वारे तुम्हाला 500 रुपयाचा डिमांड ड्राफ्ट किंवा पोस्टल ऑर्डर सुद्धा तुम्हाला काढायची आहे। त्याचबरोबर जर फी नसेल तर तुमचा अर्ज घेतला जाणार नाही आणि अर्ज हे नॉन रिफंड तुम्हाला असणार आहे। आता मित्रांनो निवड प्रक्रिया जर बोलले तर निवड प्रक्रिया असणार आहेत। पहिल्यांदा तुमची शॉर्ट लिस्टिंग असणार आहेत। शॉर्ट लिस्टिंग जर बोलली तर तुम्हाला bid.dcourt.go.in ह्या वेबसाईटवर तुम्हाला सगळं टाइम टेबलवर सगळं उपलब्ध केलं जाणार आहे। त्यासाठी पहिल्यांदा जर बोलले तर तुम्ही प्रत्यक्षी असणार आहेत। जेवढे शॉर्ट लिस्टिंगमध्ये क्वालिफाय झाले असेल त्यासाठी प्रत्यक्षी परीक्षा असणार आहेत। यामध्ये 30 गुण असणार आहेत। 15 मार्काला पासिंग असणार आहेत। शारीरिक क्षमता चाचणी 10, त्यासाठी 5 क्वालिफाय होण्यासाठी वैयक्तिक मुलाखत 10/5 अशी 50 मार्काची एक्झाम असणार आहे। 25 मार्कपेक्षा जास्त तुमचं मेरिट सुद्धा तुमचं लागणार आहे, म्हणजे 25पेक्षा तुम्हाला जास्त मार्क पाडायचे आहेत। सूचना आहेत मित्रांनो, प्रत्यक्ष चाचणी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनी शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरवण्यात येणार आहेत। शारीरिक चाचणी पात्र उमेदवारांनी वैयक्तिक मुलाखतीसाठी पात्र उमेदवार असणार आहेत। त्याचबरोबर वरील सर्व वेळापत्रक वगैरे जर बघितलं तर तुम्हाला bid.dcourt.go.in या नोटीस बोर्डमध्ये तुम्हाला असणार आहेत। उमेदवारांनी अर्जासोबत पोस्टल ऑर्डर, डिमांड ड्राफ्ट वगळता इतर कुठलेही डॉक्युमेंट तुम्हाला जोडायचे, फक्त आर्ड आणि डिमांड ड्राफ्ट फक्त
जोडायचा आहे. त्याचबरोबर जे उमेदवार वैयक्तिक मुलाखतीसाठी पात्र असतील अशाने सेल्फ अटेस्टेड सहित संपूर्ण डॉक्युमेंट सुद्धा तुम्हाला घेऊन जायचे आहेत. यामध्ये जन्मतारखेचा पुरावामध्ये शाळा सोडल्यात प्रमाणपत्र, 10वीचं प्रमाणपत्र, डोमासेल वगैरे तुम्ही जोडू शकतात. शैक्षणिक पात्रता पहिली तर तुम्हाला 7वी, 10वी, 12वी हे सुद्धा चालू शकतं. शौचालय व स्नानगृहाचा अनुभव असेल तरी सुद्धा. त्याचबरोबर 2 प्रसिद्ध व्यक्तींची नाव, पत्त्यासहित फोन नंबरसहित तुम्हाला जोडायचे आहेत. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, सेल्फ डिक्लेरेशन आहेत. सक्षम अधिकाऱ्यांनी प्रावधान केलेले तुम्हाला जे मागासवर्गीय जाती दाखला, डोमासेल, कास्ट नॉन क्रिमिनल, त्याचबरोबर तुमचं शासकीय असेल तर त्याचं नाहर प्रमाणपत्र, विवाहित महिला असेल त्याचं नावामध्ये बदल असेल तर गॅझेट सुद्धा, संबंधित इतर सर्व आवश्यक कागदपत्रे सुद्धा तुम्हाला जोडायचे आहेत. आधार कार्ड जोडायचे आहेत. न्यायालयाने प्रशासित मागणी केल्यास कोणताही दस्तावेज करणे आवश्यक असणार आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता उमेदवारांकरता फक्त अतिरिक्त सूचना आहेत. यामध्ये जर पाहिलं तर पहिली सूचना आहेत, अर्ज विहित नमुन्यात सादर करावेच आहेत. जाहिरातीसोबत दिलेली परिशिष्ट नमुन्यात तुम्हाला अर्ज दिलेला आहे. त्याचबरोबर अर्जाची संपूर्ण माहिती भरणं बंधनकारक तुम्हाला असणार आहे. तिसरी आहे त्या ठिकाणी उमेदवारांनी अर्ज भरताना संपूर्ण नाव, पत्ता, मोबाईल नंबर, मेल ID हे ठिकाणी तुम्हाला अचूक द्यायचं आहे. वैध कागदपत्रानुसार तुमचे या ठिकाणी अचूक पाहिजे. त्याचबरोबर सफाई कामगार या पदासाठी 7वी या ठिकाणी गुणवत्ता लागणार आहेत, म्हणजे एज्युकेशन लागणार आहेत. त्याचबरोबर 7वी नमूद करणे अनिवार्य असणार आहे. जेव्हा उमेदवारांनी 7वी परीक्षा उत्तीर्ण असेल आणि पुढे उच्च अर्हता प्राप्त असेल, उदाहरणार्थ 10वी, 12वी व उमेदवारांकडे इयत्ता 7वीचे गुणपत्रक नसेल त्या उमेदवारांनी अर्ज भरताना 7वी करता 50 गुणाची काल्पनिकरित्या म्हणजे 100 पैकी 50 मार्क अशी तुम्हाला लिहायची आहेत. ज्यांच्याकडे नाही त्यांनी लिहा आणि असेल तर त्यांनी त्यांच्या ह्याच्यात 7वीला किती मार्क्स पडले द्यायचे. उमेदवारांनी त्या दिवशी शैक्षणिक कागदपत्रांच्या आधारे अर्ज सादर करण्याच्या दिवशी जाहीर केलेली शैक्षणिक अर्हता तुम्हाला लिहायची. त्यामध्ये 10वी, 12वी, डिग्री, PG वगैरे जे काय असेल ते तुमची माहिती भरायची. त्याचबरोबर उमेदवारांवरती कुठला गुन्हा वगैरे काही नोंद नसावा त्याची असेल तर त्याची डिटेल वगैरे तुम्हाला माहिती भरा. उमेदवारांना पोस्टल ऑर्डर, डिमांड ड्राफ्टद्वारे तुम्ही या ठिकाणी फी भरायची आहे. उमेदवारांनी एकापेक्षा अर्ज केला असेल तर शेवटच्या अर्जाचा विचारात घेतला जाणार आहे. उमेदवारांनी जाहिरातीत नमूद केलेल्या पात्रता निकषप्रमाणे तुम्हाला अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. लास्ट डेट तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. या ठिकाणी 10 ऑगस्ट 2026 स्पीड पोस्टने हा फॉर्म पाठवायचा आहे. ह्या सगळ्या डिटेल जर पाहिल्या तर bid.decode.go.in या आधारे A4 साईजच्या व्हाईट पेपरवरती तुम्ही प्रिंटआउट काढून हा फॉर्म पाठवायचा आहे. आणि लिफाफावरती नाव लिहायचं आहे. सफाई कामगार ह्या पदासाठी अर्ज असा ठळक अक्षरामध्ये उल्लेख करायचा आहे आणि लिफावरती पत्ता लिहायचा आहे. जिल्हा न्यायालय बीड, नगर रोड, बीड या ठिकाणी स्पीड पोस्टद्वारे तुम्हाला हा फॉर्म पाठवायचा आहे. उमेदवारांनी अर्जामधील फोटो रकानेमध्ये स्वतःचे फोटो, नवनिर्मित पासपोर्ट साईज फोटो चिटकवायचे आहेत. स्वाक्षरी सुद्धा करायचे आहेत. यामध्ये 19वा पॉईंट सर्वात महत्त्वाचा आहे. त्यामध्ये प्रत्यक्ष परीक्षेदरम्यान किमान गुण मिळवलेल्या उमेदवारांनी संख्या 120 पेक्षा अधिक झाली असेल. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पदांच्या 15 पट म्हणजे 120 उमेदवारांवर शारीरिक चाचणी परीक्षा बोलवण्यात येईल. म्हणजे एकाच 15 जागेसाठी बोलवण्यात येणार आहे. गुणोत्तरच राखण्यासाठी संक्षिप्त यादी झालेल्या शेवटच्या उमेदवारास म्हणजेच 120व्या उमेदवारांनी मिळवलेल्या गुणांच्या इतकेच गुण मिळवणारे एकापेक्षा जास्त उमेदवार असतील तर अशा उमेदवारांना या ठिकाणी बोलवण्यात ते तुमचं जे फिजिकल वगैरे असते त्यासाठी बोलवण्यात येणार आहे. 20वा पॉईंट आहे शारीरिक क्षमता चाचणीमध्ये किमान गुण मिळवलेल्या उमेदवारांची संख्या 24 पेक्षा अधिक असल्यास गुणवत्तेनुसार जाहिरातीमध्ये नमूद केलेला एका पदाचे 3 पट म्हणजे 24 उमेदवारांना त्यांच्या वैयक्तिक मुलाखतीकरता बोलवण्यात येणार. म्हणजे एकाच 3 या ठिकाणी इंटरव्ह्यूसाठी विद्यार्थी बोलवण्यात येणार. म्हणजे 24व्या उमेदवाराने जेवढे गुण मिळवलेले असतील तेवढ्यांच्या आतील जेवढे उमेदवार असतील तेवढ्या सगळ्यांना तुम्हाला या ठिकाणी इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात येणार आहे. त्याचबरोबर प्रतिष्ठा यादी या ठिकाणी जर पाहिलं तर तुम्हाला निवड यादीतून उमेदवार जर ज्यांची निवड झाली अशाने पदावरती रुजू होण्यासाठी दिलेल्या विहित मुदतीमध्येच रुजू न झाल्यास जे वेटिंगवरचा विद्यार्थी आहे तो या ठिकाणी बोलवण्यात त्याला येणार आहे. यामध्ये मित्र तुम्हाला परिशिष्ट अ मध्ये जिल्हा सत्र न्यायालय बीड यांच्या अंतर्गत एक जी जाहिरात आहे त्यासाठी हा फॉर्म ऑफलाईन स्वरूपाचा आहे. त्यामध्ये उजव्या साईडला रिसेंटली फोटो चिटकवायचा आहे आणि आवश्यक त्या ठिकाणी तुम्हाला अशी टिक मार्क तुम्हाला करायचे आहेत. यामध्ये संपूर्ण फॉर्म हा तुम्ही मराठीमधून भरायचा. त्यामध्ये आडनाव प्रथम लिहा, नाव लिहायचं आहे, वडिलांचे पतीचे नाव तुम्हाला लिहायचं आहे, पत्र व्यवहाराचा पिनकोड सहित पत्ता तुम्हाला लिहायचा आहे, राष्ट्रीय भारतीय लिहायचा आहे, महाराष्ट्र डोमासेल ऐकात हे सिलेक्ट तुम्हाला करायचं आहे. भ्रमणध्वनी मोबाईल नंबर लिहा, ईमेल ID तुम्हाला लिहायचा आहे. त्याचबरोबर जेंडर मेल लिहा, धर्म हिंदू काय असेल ते तुमचा लिहा, जात प्रवर्ग लिहा, जातीचं नाव लिहा, जन्मतारीख DD MM नुसार तुम्हाला लिहायची आहे. त्याचबरोबर तुम्ही फॉर्म भरायची वेळेस तुम्हाला किती वय पूर्ण वगैरे झालं ते तुम्हाला लिहायचं आहे. त्याचबरोबर अनमॅरिड मॅरिड काय असेल ते लिहा.
हयात असलेल्या मुलांची संख्या तुम्हाला लिहायची आहे. 28/3/2005 रोजी किती हयात मुलांची संख्या असेल ते लिहा आणि त्याची तारीख सुद्धा तुम्ही टाकायची आहे. त्याचबरोबर उमेदवार दिव्यांग आहे का, तर येस सिलेक्ट करा किंवा नो सिलेक्ट करा तुमच्या चॉईसनुसार. आता आहे ते शैक्षणिक अर्हता, यामध्ये अनुक्रमांकामध्ये 7वी 10वी 12वी हे 3च ऑप्शन टाकायचे आहेत. शैक्षणिक अर्हता टाका, बोर्ड युनिव्हर्सिटी मंडळाच नाव, उत्तीर्ण वर्ष, एकूण गुण, प्राप्त गुण, टक्केवारी सुद्धा तुम्हाला टाकायची आहे. म्हणजे 10वी 12वी डिग्री 7वी 10वी 12वी एवढंच एज्युकेशन तुम्हाला टाकायचे. त्याचबरोबर अनुभव काय असला त्याचा अनुक्रमांक नंबर, पदाचं नाव, कधीपासून कधीपर्यंत काम केलं, एकूण महिने दिवस मध्ये तुम्हाला हे ठिकाणी तुम्हाला लिहायचं. त्याचबरोबर इतर विषयाची अर्हता असेल तर त्याचे लिहा. ज्ञात भाषा मराठी हिंदी इंग्लिश काय असेल त्या. शासकीय कार्यरत असेल तर त्याची माहिती द्या, पदाचं नाव वगैरे लिहा. धारण केलेले पद, नियुक्ती वगैरे तुम्हाला लिहायचं आहे. त्याचबरोबर नाहरकत प्रमाणपत्र जोडले आहे का की लागू नसेल किंवा हेच नो करा. ज्या प्रयोगासाठी 500 रुपये फी भरली आहे डिमांड ड्राफ्ट, त्याचा पोस्टल ऑर्डर नंबर, डिमांड ड्राफ्ट क्रमांक, तारीख, शुल्क लिहायचं आहे. अप्रवृत्ती कुठला गुन्हा वगैरे काय नोंद आहे का, तर हे सिलेक्ट करा, त्याची माहिती तुम्हाला भरायची आहे. नसेल तर तुम्ही नो करू शकता. त्याचबरोबर आपल्यावरती न्यायालयीन दोषी वगैरे काय ठरवलं असेल तर येस किंवा नो करा. उमेदवारांविरुद्ध शासकीय शिस्तभंगाची कारवाई झाली असेल येस किंवा नो करा. उमेदवारांना विभागीय चौकशी दोषी आढळला वगैरे असेल तर येस किंवा नो करा. त्याचबरोबर UPSC MPSC कुठल्या ब्लॅक लिस्टमध्ये टाकला असेल तर येस किंवा नो तुम्हाला करायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी दिनांक ठिकाण टाका, उमेदवारांची स्वाक्षरी तुम्हाला करायची आहे. त्याचबरोबर पुढचा तो परिशिष्ट ब, पुढचा मग परिशिष्ट ब मध्ये बदल चरित्र प्रमाणपत्र वरतून, यामध्ये मित्रांनो तुम्हाला तुमच्या नावानुसार लिहायचं आहे. प्रमाणित करण्यात येते की तुमचं नाव लिहायचं आहे, तुमचा ॲड्रेस लिहायचा आहे, तालुका जिल्हा लिहायचा आहे, मागील किती वर्षापासून त्यांना ओळखतो म्हणजे जे प्रमाणपत्र देणार असेल तो किती वर्षापासून ओळखतो ते लिहायचं आहे. जो प्रमाणपत्र देणार आहे त्याचं ठिकाण, दिनांक टाका, त्याचं नाव, हुद्दा वगैरे लिहायचं आहे. असेल तर शिक्का लिहा, संपूर्ण पत्ता लिहा आणि मोबाईल नंबर सुद्धा तुम्हाला लिहायचा आहे. आणि चरित्र प्रमाणपत्र वैयक्तिक सादर तुम्हाला करायचं आहे. यामध्ये नमुना आहेत, त्यामध्ये तुम्ही पाहू शकता जे की 2 पेक्षा जास्त अपत्य नसल्याबाबत, यामध्ये मी श्रीमध्ये तुमचं नाव लिहायचं आहे. श्री तुमच्या वडिलांचे किंवा पतीचे नाव लिहू शकतात. तुमचा मुलगा मुलगी पती पत्नी काय असेल ते लिहायचं आहे. वय वर्ष आहे तुमचं, आजचं वय लिहा, वय वर्ष लिहा. तुमचा ॲड्रेसही तुम्हाला लिहायचं आहे. तुम्हाला आज रोजी आहेत मुलांची किती संख्या आहे ते लिहा. असेल तर लिहा, नसेल तर 0 करा. असेल तर त्याची तारीख सुद्धा तुम्हाला टाकायची आहे. ठिकाण टाका, दिनांक टाका, नाव आणि स्वाक्षरी तुम्हाला लिहायची आहे. ओके तर मित्रांनो बीड जिल्हा तुम्हाला जिल्हा सत्र न्यायालय बीड यांच्या अंतर्गत सफाई कामगार या पदाची एक नवीन जाहिरात. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.